लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहत असतो की आता इथे जीवा खरं तर रेडी होऊन आलेला असतो आणि काव्य आता येऊनच त्याला म्हणत असते की पार्थ उठले का जीवा. तेव्हा इथे जीवा म्हणतो मला अजिबात काही सांगू नको, त्याचा रात्रभर घोरतोय तुझा नवरा, त्यामुळे माझी झोप अजिबात पूर्ण झाली नाही. तेव्हा इथे काव्य हसतच म्हणते असंच होणार ना, अरे तुझं वय आता सख्या भावासोबत झोपण्याचं नाही, बायकोसोबत झोपण्याचं आहे, तेव्हा कुठे तुला सुखाची झोप. तेव्हा इथे जीवा म्हणतो मला अजिबात तुझे हे ऐकायला वेळ नाहीये, पण जाऊ दे, हे नंदिनी कुठे आहे. तेव्हा इथे काव्य देखील रागातच म्हणते मला अजिबात माहीत नाही नंदिनी कुठे आहे, तुझं तू बघून घे, असं म्हणून आता इथे काव्य रागातच गेलेली असते. आणि जीवा मात्र इथे म्हणत असतो की या दोघी बहिणी सारख्याच आहेत. आता इकडे नंदिनीकडे पाहतो किचनमध्ये आणि म्हणत असतो की ती अजिबात अशी नाहीये, कशी सकाळपासून छान असा स्वयंपाक करते माझ्यासाठी, आता देवाचं ऐकलं पाहिजे आणि बायकोच्या मांग केलं पाहिजे, असं इथे जीवा म्हणून किचनमध्ये गेलेला असतो. आणि इकडे काव्या पार्थला उठवण्यासाठी जीवाच्या रूममध्ये गेलेली आल्याबरोबर आता इथे पार्थ जवळ गेलेले असते. म्हणत असते अहो देशमुख उठा की देशमुख, असं प्रेमाने म्हणत असते. मात्र इथे पार्थ अजिबात उठत नाही. असलं कसलं माझं ध्यान आहे, किती प्रेमाने उठवते तरी देखील हा उठतच नाहीये. आता मला असं वाटतंय की प्रेमाने बोलून काही उपयोग नाही, प्रेमाने काहीतरी करून दाखवलं पाहिजे, अशी म्हणून खरं तर आता पार्थची ते ती किस घेत असते. आता किस घेतल्याबरोबर लगेच पार्थ म्हणतो आता बघा मॉर्निंग झाली. आता लगेच काव्या म्हणते म्हणजे तुम्ही नाटक करत होता तर. आता काव्या तिच्याकडे पाहतो आणि तिला जवळ वळून घेतो आणि म्हणत असतो की फक्त या किसवर आज भागणार नाही. आता काव्या म्हणते का बरं. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की आज प्रेमाचा दिवस आहे, त्या आज प्रेम आतूनात वाहिलं पाहिजे, असं देखील इथे पार्थ म्हणत असतो. आता इथे पार्थ म्हणतो ए पट्टराणी, या शिंगेश्वर महाराजांची आज व्हॅलेंटाईन डे होणार का, असं इथे काव्याला पार्थ विचारत असतो. काव्याला अजूनच म्हणत असते ईश होणार की का नाही होणार, ही तुमची पट्टराणी या महाराजांची पुढच्या 7 जन्म व्हॅलेंटाईन डे व्हायला तयार आहे. तेव्हा इथे पार्थ मुद्दामच म्हणत असतो अरे बापरे 7 जन्म. तेव्हा काव्या म्हणते काय देशमुख. तेव्हा इथे पार्थ म्हणतो नाही सॉरी 7 जन्म नाही, मला 14 जन्म तुम्हीच व्हॅलेंटाईन हवे आहात मला. आता तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की आजच्या दिवसाचं तरी प्रेम मिळेल का मला. तेव्हा इथे काव्या म्हणते लक्षात आहे ना काल नंदिनी ताईला तुम्ही काय प्रॉमिस केलं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो हो की लक्षात आहे की, ते दोघं एकत्र आल्याशिवाय आपण दोघं एकत्र नाही येऊ शकत आणि ते दोघं एकत्र कसे येणार. पण काव्या म्हणते हो ना तेच तर कळत नाही. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की तुमचा तो खडूस भाऊ, तो व्हिडिओ बघून तर त्यांनी आतापर्यंत माफ करायला हवं होतं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो कोणता व्हिडिओ. तेव्हा मात्र इथे काव्याला फार राग आलेला असतो. ती म्हणत असते मी इतकी मेहनत करून तुम्हाला तो व्हिडिओ पाठवला आणि तुम्ही तो पाहितलाच नाही का, मला वाटलं तुम्ही दाखवाल जीवाला तो व्हिडिओ, तुम्हीच बघितलं नाही काय. तेव्हा इथे पार्थ म्हणतो हो ना, जीवाला बोलता बोलता मी झोपी गेलो. इथे आता काव्या म्हणते खाली इतकी मांजर खटपट करते आणि हा बोक्या इथं ढराढूर झोपला होता, काय करायचं पार्थ तुमचं. अहो तुम्ही आतापर्यंत जीवाला व्हिडिओ पाठवला असता तर आतापर्यंत जीवाचा राग देखील निवळला असता आणि ते दोघं एकत्र पण आले असते. काय तुम्ही पार्थ असं काय करताय. तेव्हा पार्थ म्हणतो हो जाऊ दे की मग ठीक आहे ना, आता आपण आता दाखवूया आणि त्यांचा राग देखील आता निवळेल, असं यांचं दोघांचं इथे बोलणं सुरू असतं. काव्या इथे देवाला प्रार्थना करत असते, देवा आज व्हॅलेंटाईन डे आहे, आज जीवामधला आणि नंदिनीमधला राग मिटू दे, त्यांच्यामध्ये अजिबात काही भांडण नको, तांडण नको, काही नको रे बाबा देवा, असे इथे देवाला प्रार्थना करत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो तथास्तु. आता इथे पार्थ म्हणतो चला 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 पटकन ते व्हिडिओ दाखवूया, असं म्हणून हे दोघे आता इकडे आलेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला किचनमध्ये आलेला असतो तो म्हणजे जीवा. आता इकडे जीवा नंदिनीला म्हणतो असतो की स्वयंपाक वगैरे झालाय वाटतं, डब्बा भरताय का. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की तुम्हाला काय करायचंय, मी काही करेल, इकडे स्वयंपाक करेल, डब्बा भरेल, मात्र मी तुमच्यासाठी अजिबात काही केलं नाही, तुम्ही तुमचा डब्बा बनवायचा, असं इथे नंदिनी रागातच म्हणत असते. हे सर्व काही इथे पार्थनी आणि काव्यानी ऐकलेलं असतं. ते आता इथे उभं राहूनच ह्यांचं बोलणं इथे ऐकत असतं. आता इथे काव्या म्हणत असते काय चाललंय ह्यांचं, हे इतकं का भांडतेत. तेव्हा इथे जीवा म्हणतो हो ना, ह्यांचं जर रान पेटलेलं असेल ना त्यात आपण दोघे देखील भाजले जाऊ, असं यांचं इथे बोलणं सुरू असतं. आता इकडे जीवा देखील आणि हे सगळं काही इतकं स्वयंपाक केलंस त्याचं काय गाव जेवण घालणारच का काय, असं इथे जीवा नंदिनीला म्हणत असतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते हो घालेल मी गाव जेवण, तुम्हाला काय करायचं आहे त्याचं. तेव्हा इथे जीवा म्हणतो की हा करेल माझा मी डब्बा, तुला काय करायचं. आजीच्या तालमीखाली हा जीवा देशमुख तयार झालेला आहे, ह्याला सर्व काही येतं, शिकाऊ विद्यार्थ्यांना तो लाडू तिळगुळाचे लाडू देखील बनवायला शिकू शकतो. आता हे जीवाचं सगळं बोलणं ऐकून खरं नंदिनी रागातच म्हणते मला फक्त तिळगुळ जमत नाही, बाकी सगळं काही मला जमतं. तेव्हा इथे जीवा म्हणतो बाकी तुम्हाला काय जमतं यावर मी खरं तर पुस्तक लिहू शकतो, असा इथे जीवा म्हणतो. तेव्हा नंदिनी देखील रागातच म्हणते तुम्हाला काय जमतं यावर मी खरं तर पॉडकास्ट
देऊ शकते असं इथे नंदिनी म्हणत असतं. जीवा इथे म्हणत असतं तुझ्या फक्त तोंडातच जोर आहे, तुला बाकी काही येत नाही, जरा कुठं आवाज फुटला की काय बोलायला लागलीस. आता इथे नंदिनी तुमच्यामुळे माझा आवाज बसला आहे, एखादा माणूस त्याला काळजी असते तर त्यांनी माझ्यासाठी औषध वगैरे आणलं असतं, पण मात्र नाही. आता इथे जीवा म्हणतो व्हेरी गुड, खरंच एवढं सगळं रामायण घडून सुद्धा मीच तुझ्या मागे मागे करायचं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते हा नका करू मग माझ्या मागे मागे, मी देखील तुमच्या पुढे पुढे अजिबात करणार नाही. आता इथे पार्थ खरं म्हणत असतो त्यांच्या दोघात जिंकलं तरी कोण असेल. तेव्हा इथे काव्या म्हणते अहो त्यांचं भांडण सुरू आहे, तुमचं काय चाललंय, जिंकलंस. काल जर तुम्ही व्हिडिओ दाखवला असताना आतापर्यंत त्यांचं भांडण मिटलेलं असतं असं काव्या पार्थला म्हणत असते. इकडे मात्र यांचं भांडण काय मिटलेलं नसतं. आता इथे जीवा म्हणत असतो की तुला जर एवढाच ॲटिट्यूड असेल ना तर तू उडत गेलीस. तेव्हा इथे नंदिनी देखील काहीतरी बोलणारच असते, तितक्यातच ती आता इथे पार्थला आणि काव्याला बघते. तेव्हा काव्याला बघूनच म्हणत असते की काव्या तेवढी माझी तुझ्या रूममधला मोबाईल आणि पर्स घेऊन येते का. आता इथे जीवाकडे पाहतच नंदिनी म्हणते मला खूप काम आहेत, मला आनंद निवासमध्ये जायचं आहे. आता जीवा लगेच म्हणतो अरे यार ह्या सगळ्या टाइमपासमध्ये ना माझा फोन देखील मी वरच विसरलो आहे असं म्हणून इथे काव्य आणि पार्थकडे आलेला असतो. आता इथे काव्या लगेच म्हणते जीवा थांब पटकन, तू कशाला जातोस वरती, पार्थ आणतील की तुझा मोबाईल. तेव्हा इथे पार्थ म्हणतो मी कशाला काव्या. तेव्हा काव्या इथे प्रेमानेच म्हणते जा की ओ देशमुख. तेव्हा लगेच पार्थ इथे मोबाईल आणायला गेलेला असतो. आता नंदिनीचं इकडं टिफिन वगैरे भरणं चालू असतं. आता नंदिनीकडे काव्या बघते आणि परत तिच्या लक्षात येतं की आता हिचा देखील मोबाईल मला घेऊन यायचा आहे. आता ती जीवाला सांगते की मला ताईचा मोबाईल आणि पर्स घेऊन यायची आहे असं म्हणून खरं तर ती आता तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते. आता इकडे खरं काव्या तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि इकडे पार्थ जीवाच्या रूममध्ये गेलेलं असतं. आता काव्या लगेच पार्थला फोन करते. आता इथे पार्थ म्हणत असं अहो काय खालून का फोन करताय. तेव्हा इथे काव्या म्हणते 1 मिनिट शांत बसा आणि माझा ऐका. तुम्ही काय करा जीवाच्या फोनवरून नंदिनी ताईला एक मेसेज करा. मेसेज असा करा की सॉरी तू 2 वाजता मला मिलन कॅफेमध्ये भेटायला ये. तुम्ही फक्त एवढंच करा. मी इकडनं नंदिनी ताईच्या फोनवरनं जीवाला मेसेज करते. आता इथे पार्थ हे ऐकून म्हणत असतो की या मेसेजनी होणार तरी काय. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की अहो काय करताय तुम्ही असं, प्रेमात कधीतरी प्रेमापेक्षा युगो मोठा होतो, आपुलकीच्या वाटेत अहंकार आडवा येतो आणि नातं हरतं. आता त्यांचं प्रेम हरतंय, ते प्रेम जिंकण्यासाठी आपल्याला आता गनिमी कावा केलाच पाहिजे ना. ओ देशमुख काय तुम्हाला कळत कसं नाही असं इथे काव्या म्हणत असते. देशमुख मी तुम्हाला सांगते बघा, मी मेसेज केल्यापेक्षा समोरून मेसेज आलाय असं त्यांना वाटू दे ना, त्यानिमित्ताने का होईना त्यांची भेट होईल. आता इथे पार्थ म्हणत असतो म्हणजे आपण त्यांचं मिलन कॅफेमध्ये मिलन करूया असं इथे पार्थ म्हणत असतो. तेव्हा इथे काव्या म्हणत असते काय माझं ते गुणाचं बाळ. आता तुम्ही काय करा पडदेशीन मेसेज करा. आता ते दोघेही मोबाईल हातात घेतात, मात्र ते मोबाईलवरही ते पासवर्ड असतं. आता काय पासवर्ड असणार हे दोघेही ते विचार करतात. आता त्यांना असं देखील वाटतं की जन्मतारीख वगैरे असू शकते का एकमेकांची. तेव्हा ते टाकून बघतात, मात्र ती देखील नसते. आता ते दोघं विचार करतात की नेमकं करायचं तरी काय, आता ह्याचा पासवर्ड तरी काय असेल असं यांचं इथे दोघांचं बोलणं. इकडे मात्र जीवा उभा राहून वैतागलेला असतो. तो म्हणत असतो की अरे दादा येतोस तरी कधी. तेव्हा इथे पार्थ म्हणतो येतो. तेव्हा इथे जीवाला आठवतं की त्याची बॅग देखील वरती आहे. तेव्हा तो म्हणतो प्लीज दादा माझी तेवढी बॅग घेऊन येशील का. आता इकडे नंदिनीला रागच येतो, ते डब्बा आदळते आणि त्याच्याजवळ येऊन म्हणते असंच असतं ना, स्वतःची कामं स्वतः अजिबात करायची नाही, दुसऱ्यांना सांगायची. तेव्हा जीवा म्हणतो काय म्हटलंयस तू. तेव्हा इथे नंदिनी परत म्हणते अहो तुमची कामं तुम्हाला करता येत नाहीत का, दुसऱ्यांना सांगायची काय गरज आहे. असं होतं तुमचं, आईजीच्या जीवार बाईजी उदार अशी गत आहे बघा तुमची. इथे जीवा म्हणतो हो, मला मुद्दाम टोमणे मारण्यासाठी अशा 2-3 म्हणी शिकण्यापेक्षा प्रेमाने 2 गोष्टी शिकण्याचा तुला खरं तर क्लासेस लावला पाहिजे असं इथे जीवा. आता खरं तर इकडे दुसऱ्या बाजूला खरं काव्याला ह्यांचं भांडण ऐकायला गेलं असतं. काव्या पार्थला म्हणते बघा ऐकलं ना तुम्ही ह्यांचं दोघांचं भांडण किती जोरजोरात भांडतेत. खरं हे जीवा आणि नंदिनी खरं अशक्य आहेत असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे पार्थ म्हणत असतो हो ना, पण तुम्ही काय म्हटलात आता जीवा नंदिनी. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की हो त्यांच्या फोनचा पासवर्ड हा तर नसेल ना. तेव्हा इथे पार्थ म्हणतो जीवा नंदिनी हा अगदी बरोबर. आता इथे काव्या म्हणत असते. तेव्हा इथे दोघं देखील तो पासवर्ड टाकतात आणि अगदी तोच पासवर्ड त्या मोबाईलच्या दोघांचा देखील असतो. आता लगेच काव्या पार्थला म्हणते मी जे काही सांगितलं आहे ते पडदिशीन तुम्ही मॅसेज करा असं म्हणून आता हे दोघांनी देखील इथे मॅसेज केलेला असतो. इकडं बाहेर मात्र ह्यांचं आणखीही भांडण काय मिटलेलं नसतं. आता इथे नंदिनी पशी जाते काव्या आणि म्हणत असते ताई हे धर तुझी पर्स आणि मोबाईल धर, आणि मोबाईल धर की पहा की मोबाईल. तेव्हा इथे नंदिनी म्हणते अगं मला आनंद निवासमध्ये जायचं होतं म्हणून मोबाईल मागितला, बघेल नंतर असं इथे नंदिनी म्हणत असते. आता पार्थ पण इथे खरं तर जीवाला म्हणतो असं हे मोबाईल घे ना, बघ ना तू. तेव्हा इथे जीवा म्हणतो काय चाललंय तुझं, मोबाईल घे. अरे बघेल की नंतर, आता काही अडकलं नाही त्याच्यापासून असं इथे सुरू असतं. आता दोघेही ते खरं तर रागारागातच बाहेर निघालेले असतात.
आता इथे पार्थ म्हणत असतो की आता राज्यात सगळीकडे प्रेमाचा वर्षाव होईल. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की झाला तर बरा होईल, पण मात्र ह्यांचं भांडण कुरकुर काय संपायचं नावच घेत नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणतो अरे संसारात थोडीफार कुरकुर असायलाच हवी की. तेव्हा इथे काव्या म्हणते मी करू का कुरकुर. तेव्हा इथे पार्थ म्हणतो नको ना, आपलं सगळं काही छान चालू आहे, आपल्यात अजिबात कुरकुर वगैरे काही नको आपलं. आता इथे काव्या म्हणते काय छान चालू आहे, व्हॅलेंटाईन डे आहे, ह्या बोक्याला सकाळीच मॉर्निंग किस मिळाली आहे, मात्र ह्या मांजरीला काही मिळालं आहे का रिटर्न गिफ्ट. तेव्हा इथे पार्थ म्हणतो असतो की मग या मांजरीला मॉर्निंग किस हवी तर. आता इथे काव्या म्हणते मी असंच म्हटलं होतं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो अजिबात नाही, आता तुला पाहिजे ना तर मी देणारच. असं म्हणून खरं तर आता काव्याला पार्थने उचलून घेतलेलं असतं आणि स्वतःच्या बेडरूममध्ये घेऊन गेलेला असतो. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की काय चाललंय तुमचं. पार्थ म्हणतो आता ज्याच्यासाठी आणलंय ते तर घ्यायलाच हवं ना. तेव्हा इथे काव्या म्हणते तुम्ही ब्रश केला आहे का. तेव्हा पार्थ म्हणतो नाही ना, मी उठल्यापासून आत्ताशी उठलोय, तुम्हाला माहीत नाही का. तेव्हा काव्या म्हणते आधी ब्रश करायचा नंतरच सर्व काही करायचं. तेव्हा इथे पार्थ म्हणता एवढं उचलून आणलं मी आणि आता मला जबरदस्ती तुम्ही ब्रश करायला होता. तेव्हा काव्या म्हणते हा जा, आधी ब्रश करून यायचं नंतरच सर्व काही भेटेल तुम्हाला. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका. आता पार्थला मॉर्निंग किस मिळते का नाही हे पाहण्यासारखंच आहे. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.